साहेबांनी सांगितलं जर बॉल हरवले तर बॉलचे पैसे राज याने परत द्यायचे आहेत. राजदीप भुवड, राज स्पोर्ट्स यांचे ऑनर आणि एक आमचे मित्र, जवळीक मित्र आहेत, बऱ्याच वर्षी राजच्या जोडीने राहिलेलं आहेत. धावसंख्या 6. आणखीन एक बॉल, लोअर फुलटस बॉल, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल वन बाउन्सने सीमारेषेच्या पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. लई दिसाचा हट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनेला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनेला कोकण दाखवा. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर निपुणच्या 2 बॉलवरती षटकार चौकार पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 आणि मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय दत्ताराम गोठल साहेब उपस्थित आहेत. दत्ता शेठ या नावाने प्रसिद्ध आहेत. मागच्या वर्षी खास करून कोपरीला स्पर्धा झाली होती, परंतु दत्ताराम गोठल साहेब त्या ठिकाणी नाही पोहोचू शकले होते कोपरीच्या मैदानावरती, परंतु या वर्षी ते आवर्जून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आल्या आहेत आणि या ठिकाणी मोठी विकेट आल्या आहेत. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. राजदीप यांना थोडीशी घाई केली. एक षटकार एक चौकारामध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न नाही करू शकले आणि तिथून मात्र परतल्यात. राजदीप भुवड बॅक टू दी डगआउट. गॉन. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मानपुरा नवीन बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतायत 10 धावा. हा विजयी होणारे संघ आहेत त्यांना पुढच्या फेरीमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. पराभूत संघ आहेत त्यांचा प्रवास थांबेल, कारण एकूण 50 पेक्षा जास्त संघ मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये खेळतायत आणि त्यामधले 16 असे संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. काही संघांना चान्स मिळालेला नाहीत, परंतु काही संघ आहेत ते मात्र या मैदानावरती पोहोचताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर एकूण धावा 11 धावा. प्रशांत पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे उपखजिनदार, नुकताच ज्यांचं आगमन झालं त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. आणि संदीप तांबिटकर साहेब यांचंही आगमन झालं, त्यांचंही आपण करूयात वेलकम, आपलं स्वागत. ओ द विकेट. फटका खेळलाय, चांगला खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. साईबाबा चषकातील षटकार. हे दादा बाया गवल्या घरी आल्या बघ. अन 5 पायरीवरी न बाया माझ्या गवल्या घरी आल्या, न बाया माझ्या गवल्या घरी आल्या. 5 पायरीवरी न बाया माझ्या गवल्या घरी आल्या, बाया माझ्या गवल्या घरी आल्या. बाया माझ्या नाचत खेळत होत्या, न बाया माझ्या नाचत खेळत होत्या. थँक्यू. बरोबर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 17 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी परेश दाखल होत असताना आपण पाहू शकताय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आहे ती परेशांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी या संघाची आपण धावसंख्या पाहू शकताय. सेकंड ओव्हरला सुरुवात. एका बाजूने आदित्य, दुसऱ्या बाजूला समीर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच बॉलवरती फटका चांगला खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सुरुवात पहिल्याच बॉलवरती धमाकेदार षटकार 6. हे दादा बाया गवल्या घरी आल्या बघ. अन 5 पायरीवरी न बाया माझ्या गवल्या घरी आल्या, न बाया माझ्या गवल्या घरी आल्या. 5 पायरीवरी न बाया माझ्या गवल्या
धावा धावफलकावरती 6 न वाढल्या जाऊन पोहोचताय 23. 23च्या घरामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती स्वागत परेश यांचं षटकारानं केलंय. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेगला खेळाडू मात्र पाठला करतोय बॉलचा. उलट दिशेने जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. वन बाउन्सने क्लिअर होईल. चौकार. ताफायो निघलाय मोठे बायंताना पालखीनं बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना सरी त्या कोसलल्या. ताफायो निघलाय मोठे बायंताना पालखीनं बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना इता त्या करारल्या. इता त्या करारल्या देवी आरोशाला. धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात देखील षटकार चौकारानं झाली. या षटकाची सुरुवात देखील षटकार चौकारानं झालेली आहे. परंतु पाहूयात तिसऱ्या बॉलवरती काय घडणार. तिसरा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर खोलवट टप्प्याचा बॉल होता. तिथे ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. फिल्डर येत आहेत, फिल्डिंग करतायत. तिथे तिसऱ्या बॉलवरती विकेट होता. इथे तिसऱ्या बॉलवरती सिंगल आलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 28 धावा. प्रत्येकाची मेहनत, आमचे स्कोरर असू द्यात, अंपायर्स असू द्यात, कॉमेंटेटर, त्याच्यानंतर डीजे ऑपरेटर, लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे कॅमेरामॅन, स्कोरर, एडिटर, या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे आपले सर्व मेंबर्स ज्यांची अथक सारी मेहनत पाहायला मिळालेली आहेत. लोवर फुल टच बॉल, चेंडू मात्र कनेक्ट नाही करता आला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल मिड विकेट मधून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 29. 29 धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. बॉलचा खेळ संपलाय 4. धावसंख्या 29. 29 ऑन स्कोकार्ड. पुन्हा एकदा चांगला बॉल चांगल्या लेंथवरती हाताळलाय. अपील करतायत पंचांकडे, परंतु पंच दर्शवतायत हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 29. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल खेळलाय. बॉल फटका त्या ठिकाणी निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक षटकार आणि षटकारानं ओव्हर कंप्लीट होईल. तिथे देखील शेवटच्या बॉलवरती षटकार आला, इथेही शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. सुरुवात षटकारानं, एंड देखील षटकारानं झालाय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. नाम भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 35. निपुण आल्यात पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी. ज्यांनी पहिलं षटक फेकलं ते निपुण पुन्हा एकदा. निपुणचा पहिलाच बॉल ऑफ साईडला फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन, फिल्डर येत आहेत, वेगाने पुढे जात आहेत, बॉल घेऊन जात आहेत. एक सिंगल कंप्लीट, सिंगल वरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात एका धावेने 36. 36 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. यानंतर होणारा मॅच ग्रुप डी मधला पहिला मॅच आंबवली वर्सेस कातलकोंड. दोन्ही संघाच्या कॅप्टन चला आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहा. लगेचच या इनिंग नंतर टॉस केला जाईल आंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट कातलकोंड. फटका खेळलाय पुन्हा एकदा, छान खेळलाय ऑन साइडला. मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊसच अगदी सुरू आहे. आणखीन एक दर्जेदार षटकार. देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गाव देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटामध्ये घाबरायचं नाही. अगदी मैदानाच्या मध्ये तुम्हाला तोंड द्यावं लागेल. पुन्हा लोवर फुलटस बॉल त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. स्क्वेअर लेग मात्र वेगाने पुढे येतोय, चेंडूला फील करतोय. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात त्या मात्र 43 धावा. साई कृपा क्रिकेट संघ गोठे खलाटी, ग्राम विकास मंडळ गोठे खलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 ज्यांचं सर्वाधिक मोठं योगदान
आणि मार्गदर्शन नेहमी राहिलं त्या आदरणीय दत्ताराम शेठ गोटल साहेब यांचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये आहेत. नेहमी कधी पडद्यावरती येण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु ज्यांचा सर्वाधिक मोठा मोलाचा वाटा या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला राहिलेत ते या सध्या मंचावरती उपस्थित आहेत. ओ द विकेट पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो डीप मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीत. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतात जाऊन पोहोचतायत 44 धावा धावफलकावरती. प्रथमतः बॅटिंग करताना स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी, भरपूर वेळा समालोचन करताना हा संघ नेहमी समोर असतो. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे जात आहे. जेलची संधी त्या ठिकाणी चेंडू डोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होईल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल या षटकातील विचार केला तर निपुण बॉल फेकल्यात 5, शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या 46. शेवटचा बॉल, फटका मात्र खेळला उंच, जितका उंच खेळला तितका दूर गेलाय का? हो, दूरही गेलाय, बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. आणि या षटकारानं 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी या संघाची धावसंख्या 52, 52 धावा 3 ओव्हर. खांद्यावरची पालखी लागली ही कोलंचे खांद्यावर आईची पालखी. बांधले डोंगरानं फिरवते एक विराई, तो बांधले डोंगरानं फिरवते एक विराई. लागले डोंगरानं मिरवते एक विराई, लागले डोंगरानं मिरवते एक विराई. बरोबर या इनिंग ब्रेक मध्ये पंकज तांबेडकर साहेब, संदीप तांबेडकर साहेब, समीर चोरगे साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान होणार आहे. त्यामुळे आपण पवेलियनच्या दिशेने उपस्थित राहायचं आहे. समीर चोरगे साहेब, संदीप तांबेडकर साहेब, पंकज तांबेडकर साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे आपण उपस्थित राहा. आणि तिथे टॉसही होईल. ग्रुप डी, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी असे 4 ग्रुप आहेत. आणि 4 ग्रुपमध्ये 4-4 प्रमाणे एकूण 16 संघ हे आपण या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. त्यामधला हा ग्रुप सी सुरू आहे. आणि ग्रुप सी मधला हा दुसरा मॅच बलदेवाडी वर्सेस पन्हली. पन्हलीला देखील धावसंख्या रोखावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आल्यात वीरेंद्रचा पहिला बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल फील्ड करतायत. सिंगल वरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 53 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. आज पहिल्या मॅच मध्ये 51 पालेकोंड केल्या होत्या, 52 बोरघरनं. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग मात्र बोरघरनं केला. दुसरी मॅच घुमरी ब वर्सेस किल्ला खालचीवाडी 66 केला किल्ला खालचीवाडीनं. 67 नाही करू शकले घुमरी बीचा संघ, तिथे पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. तिसऱ्या मॅच मध्ये साक्रीने 41 केल्या, चिंचालीनं 42 कंप्लीट केल्या होत्या. फटका खेळला ऑन साइडला, हवेमध्ये गेलाय, चेंडू मात्र दूर तर नाही गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून पुन्हा एकदा मिस्टेक. आज ह्या गोष्टी वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. एकदा का जेल सोडल्यानंतर डोक्यावरती हात ठेवून काही परिणाम होणार नाहीत. जे काही करायचंय ते मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळी करायचं आहे, अन्यथा वेळ ठरवणार तुमचं काय करायचं आहे. कारण अशा कंडिशन मध्ये भरपूर वरती गेलेला बॉल त्याला कॅच करण्याची संधी. जसं नेहमी म्हणतात की गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं गरजेचं आहे. जर क्षेत्ररक्षक आधार देत नसतील मग गोलंदाज देखील जास्त काही गोष्टी करू शकत नाहीत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा 56-56. 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा बॉल राऊंड विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ठेवलाय, त्या ठिकाणी लॉंग ऑनला चेंडू मात्र निघून आलाय. ओ पुन्हा 2 पायांच्या मधून. जसा उल्लेख क्षेत्ररक्षकाचा झाला, मी आधी म्हटलं की मंडणगड मध्ये आपण खेळत असताना मग तिथे मैदान काही शेतामध्ये आहेत, काही खल्यामध्ये असलेले मैदान आहेत, परंतु या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं प्लेन मैदान आहेत. आणि प्लेन मैदानावरती मिस्टेक जर कराल तर चुकी ही क्षेत्ररक्षकाची असणार. धावफलकावरती 4 धावेने संघाची धावसंख्या 60. 2 वेळा चुकी घडल्या आहेत. हा फायदा होणार टीम बलदेवाडीला, स्टार क्रिकेट संघाला. नेक्स्ट बॉल. आता भरपूर वेळा क्षेत्ररक्षकाने चुकी केली, मात्र गोलंदाज म्हणतात मी देखील चुकी करतोय. त्यानं नो बॉल टाकलाय आणि नो बॉल वरती बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. 4+1 कमरेच्या पेक्षा वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4+1 5 धावा मात्र ऍड केल्या जातील. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर
65 धावा आजच्या दिवसामधील आपण पाहिलं तर हायेस्ट स्कोर होता किल्ला खालचीवाडी संघाचा 66. तो मात्र मोडीत काढला जाऊ शकतोय. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3 बॉल बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 3, तिसऱ्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर नो बॉल वरती आलेला चौकार. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल असणार आहे. फ्रीडचा बॉल फटका तर खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळत असताना चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा वन बाउन्सने सीमारेषा पार, चौकार. चांद घालान हसताई गोरी कोण हाय एवढी सुंदर नाटकांची मागे राहून माई माऊलीला चोरून बघतोय गो. थँक्यू. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 69-69. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त हायेस्ट स्कोर मैदानावरती उभारला जातोय. समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका छान खेळलाय. चाललाय पवेलियनच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. मिळतील धावा 4, चौकार. ताफायो निघलाय मोठे बायंताना पालखीन बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना सरीच्या कोसलल्या. ताफायो निघलाय मोठे बायंताना पालखीन. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. ठोकलाय आसमानी टोळा आणि या षटकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर आमच्या स्कोररला ऍड कराव्या लागतील, कारण की स्कोरबुक मध्ये 75 होत्या आणि 75च्या पुढे आता 79 धावा झालेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत बरोबर 80 धावा. या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा टीम बलदेवाडीने उभारल्या आहेत आणि पनळीला करायच्या 80. ज्या केलेल्या मिस्टेक, ज्या केलेल्या चुकी त्यात खूप निर्णय ठरू शकतात. सुरुवातीला राजदीपचा बाद होणं, 10 धाव्यांवरती सुरुवात राजदीपने केली, परंतु एंड जो आहे तो समीरनं केला. समीरला आदित्यने साथ दिली. म्हणून तर स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी हा संघ काय यशस्वी राहिलाय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. चला टॉस करूयात. आंबवली आणि आंबवलीच्या अगेन्स्ट कातलकोंड. चला टॉस त्या ठिकाणी केले जाईल. शिगवण साहेब उपस्थित आहेत. आंबवली आणि कातलकोंड. आंबवली आणि कातलकोंडचे कॅप्टन चला या, लवकर या. आणि काही सन्मान आहेत ते सन्मान त्या ठिकाणी केले जाणार आहेत. समीर चोरगे साहेब आपण या, आपला सन्मान होईल. संदीप तांबिटकर साहेब आपणही आपला सन्मान केला जाईल. आणि पंकज तांबिटकर साहेब. टॉस केला जातो, नाणेफेकीचा कॉल होतोय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय कातलकोंड संघानं जिंकलाय. डिसिजन आपण त्या ठिकाणी घ्या. फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय. कातलकोंड विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. चला सन्मान करूयात. सन्मानित केलं जाईल समीर चोरगे साहेब, पंकज तांबिटकर साहेब आणि संदीप तांबिटकर साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान होईल. आणि त्यानंतर विजयजी पलनकर, विलासजी पलनकर, तुषार गोठल आणि प्रकाश बोत्रे यांचाही सन्मान होणार आहे. संदीप तांबिटकर साहेब आहेत, त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायची शॉल मात्र दिली जात आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार. आपण मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा साईबाबा चषकाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. समीरजी चोरगे साहेब, पंकजजी तांबिटकर साहेब या सर्वांचे सन्मान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विजयजी पलनकर, विलास पलनकरजी, तुषारजी गोठल आणि प्रकाशजी बोत्रे
प्रशांतजी पवार साहेब यांचाही सन्मान त्या ठिकाणी होणार आहेत. या प्रशांत पवार साहेब आपणही पुढे या, आपलाही सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपला महत्त्वाचा वेळ त्याने दिलेला आहे साईबाबा चषकासाठी आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पायची शॉल मात्र त्यांना दिली जात आहे. पुष्पगुच्छासारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी तुम्हाला दिला जाणारा हा पुष्पगुच्छ आहे. सीताराम जाधव साहेब पनवेलीचे ग्रामस्थ आहेत, त्यांचा सन्मान देखील होणार आहे. सीताराम जाधव साहेब आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पनवेलीचे ग्रामस्थ आणि आधीचं क्रिकेट खेळणारे सीताराम जाधव साहेब आहेत, त्यांचा सन्मान करूयात. पनवेली गावचे माजी खेळाडू आपण त्यांना म्हणूयात, त्यांचा हा सन्मान आहे तो सन्मान केला जातो. अध्यक्ष साहेब शिगवण साहेब यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आज महत्वाचा वेळ आपणही दिलात. प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान. यस, या सन्मानानंतर लगेच मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. लक्ष मोठं आहेत आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग देखील होऊ शकतं. त्याचं धावतं समालोचन घेऊन येतील व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सर. थँक्यू. मॅचला मध्ये सुरुवात आपण बघूया. पहिल्या चेंडूवरती विकेट बाद. 80 धावांचा भलं मोठं लक्ष गाठायचं. 80 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आणि 80 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू हा हे सुंदरा बाय अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. आदित्य आणि अंकेश पहिल्या चेंडूचा सामना करताना अंकेश बाद झालेत. अंकेश खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, टॉपेज लागला आणि टॉपेज लागत असताना राजीवला लाभले पहिलं यश. एक म्हणजे राजीव बॅटिंग करताना थोडेसे कमी पडले, 4 धावांवरती ते बाद झाले आणि त्यानंतर त्याची आता पुन्हा एकदा आवश्यकता नाही. एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून राजीव याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि तोच खेळाडू पहिल्या चेंडूवरती यश संपादित करतोय. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी निपुण. बॅकअप द्या आणि थोडा चेंडू हाताळला होता. मिडॉनला फील्ड केलं गेले. राजदीप सांगतात हवा थ्रो करायचा होता, डायरेक्ट हिट. तुला 3 स्टंप समोर होत्या, नेम बघायचा होता बाबा, नेम आहे की नाही. बरेच वेळेला सांगतात का या खेळाडूचा काय नेम नाही, तर नेम सांगायचा होता आणि तोच नेम साधला गेला नाहीये. फुल टॉस बॉल स्वीप केले चेंडूला, फ्लॅट बॅटर, फ्लॅट. षटकार पाहिजे. 80 धावांचा पाठलाग आहे. स्टार्ट झालाय पहिला सिक्सर या डावातील. लोअर फुटा चेंडू होता, त्या लोअर फुटा चेंडूला स्वीप केलं गेलं आदित्य. आता आदित्यला माहिती आहे आधी पहिल्यापासून सुरुवातीला फटके खेळणे गरजेचं आहे, त्याकरता आदित्य अगोदरच आलाय, कमिट झाला होता. फुलर लेन लोअर फुटा चेंडू त्याला स्वीप केलं आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार. आता मिस केलं. एक तर लाईन थोडीशी चेंज केली. राजदीपनं पाहिलं, पहिला विदिन द स्टंप गेले होते, स्टंपच्या बरोबर समोर चेंडू हाताळला होता, हा ऑफ स्टंपच्या बाहेर गेलं. हे चेंजेस तुम्हाला करायचे असतात, हे बदल तुम्हाला करावे लागतात. ज्यावेळेला इतक्या वरच्या दर्जाची स्पर्धा तुम्ही खेळता, प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आता पुन्हा एकदा फुल टॉस. एक चांगला चेंडू जरूर टाकला, पण आता बॉटम हँडचा वापर केलाय आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा पाठवले मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार. हे सुंदरा बाय कवरे भूक लागले बघ. या षटकामध्ये 2 सिक्सर, 2 षटकार. आदित्य चांगली बॅटिंग करतोय. ज्यावेळेला 80 धावांचा पाठलाग आहे, 20च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था करा. स्पर्धेच्या निमित्तानेच पाहिलं तर सुरेश दळवी सर, दिनेश म्हात्रे सर आणि पंडित सर हे 3 ऑफिशियल पंच आपल्या या आजच्या दिवसभरामध्ये त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले पंच. ऑफस्टमच्या बाहेर कट करायचा होता. चेंडूला पॉईंटला फील्ड केला जाईल. या चेंडू जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पुन्हा 20ची सरासरी होती, ती आवश्यक धावगती तुम्हाला राखायची होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेले 2 सिक्सर, धावा झाल्या धाफलकावरती 14. स्टार्ट जर आपण बघितला त्या साईडला स्टार्ट धमाकेदार होता. 2 षटकार, 1 चौकार त्या बाजूला पाहिले होते. 17 त्या साईडला होत्या. या 14 आहेत.
सुरुवात त्याच पद्धतीने आहे. हलकीशी धून ऐकू आणि येऊया. 80 धावांचा पाठलाग आहे. 66 करायचे आहेत. 6 मारायचे आहेत. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत. घाबरायचं नाही. वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट, पटापट, लक्ष्मीची करके दांडी कर, प्रसन्न होते नंबर आईनी करके पटापट, झटपट, पटापट. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा साईबाबा चषक 2025 आणि साई कृपा क्रिकेट क्लब गोटी खलाडीचा मोठा रोल, ग्रामविकास मंडळाचा रोल या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. आकोटाप्याचा चेंडू आहे. बॅटच्या थोडा वरच्या बाजूला लागलाय. मिस झालाय. मिस टाइम झालाय आणि मिस टाइम जात असताना मिड विकेटला सीमारेषेजवळ एक चांगला झेल टिपलाय. दुसरा गडी बाद. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. विश्वास निर्माण केला होता. 2 षटकार टोकून कदाचित आशा पल्लवित केल्या होत्या आणि त्याच आदित्यला येऊन किशोरनं पहिल्या चेंडूवरती बाद झाले. आकुटप्याचा चेंडू होता. पूल करायचं होतं पण कदाचित लवकर कमिट झाले. बॅटच्या मधोमध आला नाही. थोडंसं वरच्या बाजूला चेंडू लागला आणि डीप मिड विकेट डिझरमध्ये आरामदरित्या झेल टिपला गेला आहे. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी परेश. 80 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे. आव्हान कड़तर है. आव्हान फार मोटा है. टारगेट बड़ा है. साहस भी बड़ा करना होगा. जब टारगेट बड़ा है तो भाई साहस भी बड़ा कीजिए. पण नाही आहे. हाही पुण्यातला चेंडू होता आणि त्या चेंडूला पुन्हा त्या स्लॉक करण्याच्या नादामध्ये तो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला अजून एक झेल. पाया कोकणात आल्या गेल्या वीरचे डोंगराला, पाया कोकणात आल्या गेल्या वीरचे डोंगराला, जीवदानी देवीला देवीला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, माझ्या साजनी साजनी माऊल्या. आणि एखाद्या सामन्यामध्ये ज्यावेळेला तुम्हाला 80 धावांचा पाठलाग करायचा, 24 चेंडू 80 धावा, त्यावेळेला प्रत्येक चेंडूवरती फटका खेळणं क्रमप्राप्त असतं, आवश्यक असतं आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हॅट्रिकच्या मोक्यावरती डब्ल्यू थोडासा चुकलाय. डब्ल्यू चुकलाय. थोडं निराशा चेहऱ्यावरती आहेत. बॅटच्या कडेला चेंडू लागला होता. यशाच्या हाता लागून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण अचीवमेंट होती. हॅट्रिकच्या मोक्यावरती होते. गोलंदाज किशोर उजव्या यष्टीच्या बाहेर कट करायचा होता. बॅटच्या थोडा बॉटमला लागला होता आणि त्यामुळे ते जे डिफ्लेक्शन झालं ना, ते डिफ्लेक्शन यष्टी रक्षकाच्या लक्षात आलं नाहीये. झेल सुटलाय. 2 धावा देखील आल्यात. आता उजव्या यष्टीचा हा नॅचरल अँगल आहे. डावखुऱ्या गोलंदाजाचा हा नैसर्गिक कोण आहे आणि त्याचं नॅचरल अँगल आणि त्या नॅचरल अँगलमध्ये चेंडूला पडतोय, बाहेरच्या दिशेने घेऊन जातोय. निर्धाव डॉट बॉल. आई फटका जरूर खेळलाय पण यावेळेला बीट झाले. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरनं ताकद झोकायची होती. ताकद झोकले. मागचे 2 फलंदाज कमी पडले. या फलंदाजानं ठोकलाय षटकार. याच्या इथे रखो बोल मा बोल. आता तर कहाणी अशी आली की प्रत्येक दुसऱ्या चेंडूवरती षटकार जवळपास षटकार ठोकावे लागतील. एक सिक्सर से बात नहीं बनेगी. बच्च्या वरच्या टोकाला पुन्हा एकदा चेंडू लागलाय. वायडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा झाल्या धाफलकावरती 24-24. 80चा पाठलाग, 20ची सरासरी. 2 षटकामध्ये 24. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 56 धावा करायच्या आहेत. 12-56चा खेळ आहे. जवळपास प्रत्येक चेंडूवरती चौकाराचे पुढे कहाणी सध्या गेले. हलकीशी धून आणि येऊया सामन्याच्या दिशेनं. याच्या इथे रखो बोल मा बोल. बाय माझ्या अंगणी नाचू दे, बाय माझ्या अंगणी खेळू दे, बाय माझ्या अंगणी नाचू दे, बाय माझ्या अंगणी खेळू दे. चालू असलेला मॅच बलदेवाडी आणि पणालीच्या या डावाला जर पाहिलं तर रेग्युलर इंटरमध्ये विकेट गमावत आहे. बलदेवाडीने 19 धावा केल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राजदीप आणि काय खेळाडू असे आहेत म्हणजे आपण जर स्पर्धेमध्ये पाहिले तर ज्यांनी आपल्या तालुक्याला प्रतिनिधित्व केलेलं आहे, आपल्या विभागाला प्रतिनिधित्व केलेले आहे,
वरच्या दर्जाचं उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलं आहे. त्यापैकी राजदीपला सध्या आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली केली होती राजदीपनं. हा जो एक चेंडू आहे, हा जो चेंडू जो फुलटॉस जातो त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण येणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये असे 2 फुलटॉस चेंडू सीमारेषा पार गेले होते, षटकार केला. भले या सामन्यामध्ये तुमच्याकडे धावांचा पाठबळ आहे, या सामन्यामध्ये जर पाहिलं तर भरपूर धावा आहेत, रन आहेत तुमच्याजवळ, पण ती अनुशासन, ती थोडीशी लाईन अँड लेन मेंटेन ठेवायची, ती राखणं आवश्यक आहे. या टप्प्यावरती ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही करतोय, भले तुमच्याजवळ आता पाठबळ भरपूर आहे, पण या सामन्याच्या निमित्तानं पुढच्या सामन्याचा सरावही तुम्ही करू शकता. समोरचा प्रतिस्पर्धी संघ थोडासा कमी पडतोय, पण स्वतःला आजमावण्याची, स्वतःला इथे पाहण्याची संधी राजदीपला देखील मिळाले. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून होतोय. धावफलक 27 वरती आहे. परफेक्ट लाईन आहे. डॉट बॉल. हा सामना जसा चाललाय आपण बघतो बल्देवाडीच्या दिशेने चाललाय. 19 धावा बल्देवाडीने केल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करताना पनलीचा संघ आता पूर्णपणे बॅकफूटवरती आलाय. बॅटच्या कडेला लागतोय. शॉट तळण्याचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. साई कृपा क्रिकेट संघ गोटे कलाटी आणि ग्रामविकास मंडळ गोटे कलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. याच्यानंतरचा मॅच आंबवली आणि कातलकोंड या 2 संघादरम्यान असणार आहे. आंबवली आणि कातलकोंड. डान्सिंग डाऊन द विकेट, इनसाइड आउट खेळायचा होता चेंडूला. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपताना 29 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 अजूनही करायचे अशक्य असं आव्हान आहे. यानंतरचा होणारा मॅच आंबवली आणि कातलकोंड. कातलकोंड संघानं नाणेफेक जिंकले, टॉस जिंकलाय आणि त्याने सांगितले पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू. पण सकाळपासून काय घडलंय, क्षेत्ररक्षण करणारे संघ जिंकल्यात, टॉस जिंकणारे संघ जिंकल्यात, धावांचा पाठलाग झालाय, धावा डिफेन्स स्वतः बॅलन्स आहे. जर पाहिलं तर 3 वेळा आतापर्यंत धावांचा पाठलाग झालाय आणि 2 सामने असे झालेत की आता धावाचा पाठलाग झाला नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, डिफेंडही झाल्यात, अचीवही झाल्यात. टार्गेट डिफेंड झाले, टार्गेट अचीव झाले. तुमच्या खेळावरती डिपेंड असतं. अकोटप्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये फील्ड केली. पहिला सामना झाला होता, त्या पहिल्या सामन्यामध्ये दिलेल्या 51 धावांचा पाठलाग झाला, 52 धावा पूर्ण झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 66 धावा केल्या आणि त्या डिफेंड झाल्या, 67 धावांचा पाठलाग झाला नाही. तिसऱ्या सामन्यामध्ये 41 धावांचा पाठलाग होता, तो पूर्ण झाला. चौथ्या सामन्यामध्ये 43-44चा पाठलाग पूर्ण झालाय आणि आता या धावा 80 धावांचा पाठलाग होता. तो 80 धावांचा पाठलाग करताना आता काही फॅन्सी स्ट्रोक खेळतील. बिलकुल या जीत नाही सकते, थोडासा एंटरटेन कर सकते. हा एंटरटेन करणारा सिक्सर षटकार. तांबवली आणि कातलकोंडच्या दरम्यान याच्यानंतर होणारा मॅच. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. 36 अकोटप्याचा चेंडू होता, बॅटच्या थोडा वरच्या बाजूला चेंडू लागला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली अजून एक झेल टिपला गेलाय. यानंतर आंबवली आणि कातलकोंड असणार आहे आणि पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच एक असणार आहे, तो गोटेगाव आणि बोरखत. कारण पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी याच करता उल्लेख करतोय. आयोजकांनी सकाळीच एक घोषणा केली होती, खऱ्या अर्थानं एक ऑफर दिली होती की या आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीचे सामने जिंकणारे संघ येणाऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये थेट प्रवेश असणार आहे. म्हणजे त्यांना क्वालिफाईंग राऊंड नाही आहे, त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. त्याच्यामुळे ती ऑफर अजून 2-3 संघ आहेत जे कदाचित मिळू शकतील. सध्या बल्देवाडी त्या ऑफरच्या लिस्टमध्ये आहेत. आंबवली कातलकोंड हा एक मॅच आहे आणि गोटेगाव बोरखत हा एक मॅच आहे. पहिल्या फेरीचे मॅच 2 जे सामने बाकी आहेत. न्यू फलंदाज मैदानावरती. सामन्यामधली औपचारिकता बाकी. रुपेश दुसऱ्या बाजूला आपला पर्याय देखील सगळे चाचपडून बघतोय. तो
खास करून बलदेवाडीचा संघ की आपल्याजवळ किती ऑप्शन आहेत, किती पर्याय गोलंदाजीचे आहेत याचाही वापर या आजच्या या 80 धावांचा पाठलाग आहे त्या निमित्तानं तो करतोय. पुढ्यातला चेंडू होता, पायातला चेंडू होता, बॉटम हँडचा वापर झालाय. शेवटच्या क्षणी जर पाहिलं चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एक चांगला षटकार ठोकताय. पण भाई सिक्सर तो आया है लेकिन आने में काफी देर हो चुकी है. कारण आता धावफलक वाढेल पण फक्त पराभव आणि विजय याच्यामधलं अंतर कमी करण्यासाठी, विजयासाठी कदाचित जो प्रयत्न सुरुवातीपासून व्हायला होता तो झाला नाहीये. षटकार सिक्सर. शेवटचं षटक आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय, व्ही मध्ये खेळला होता, लॉंग ऑन लॉंबच्या मध्ये. सेट डाऊन द ग्राउंड, एक धाव या चेंडूवरती पूर्ण आणि हा सामना जिंकला. 19 धावा केल्या बलदेवाडी टीमनं. 80 धावांचा फटका पन्हालीला करायचा होता, तो करता आला नाहीये. सुरुवातीपासून विकेट गमावले. राजदीपची चांगली गोलंदाजी, किशोरनं केलेले ते 2 विकेट सुरुवातीच्या, त्याच्यामुळे पन्हालीला कमबॅक करण्याची संधी मिळणार नाहीये याची काळजी त्या किशोर यांच्या त्या 2 विकेटने घेतली. मोठा धावफलक होता, पाठलाग करताना मोठा विजय संपादित करतोय इथे टीम बलदेवाडीचा संघ. बलदेवाडीचा संघ इथे विजय होतोय. आंबवली आणि कातलकोट यामध्ये होणारा मॅच टॉस जिंकलाय कातलकोट संघानं आणि लगेच त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू आणि तोच संघ मैदानावरती दाखल होतोय. कातलकोट संघ मैदानावरती दाखल होतोय. थोड्याच अवधीमध्ये मॅचला होईल सुरुवात. चला पुन्हा एकदा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतायत साई कृपा क्रिकेट संघ गोठे खलाटी, ग्राम विकास मंडळ गोठे खलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 आणि